तर आलं नाही, ते तुमचं कर्तव्य आहे. ते तुमचं कर्तव्य आहे. तुम्ही केलं, तुम्हाला खडं लागणार आहे. आमचा काय संबंध? सर्व परिवारांना विचारल्यानंतर वाल्यापळीच्या लक्षात आलं की मी माझ्या हातून किती मोठं घोर पाप घडत आहे. आणि संतांची भेट झाली. त्यांनी मला विचारल्यानंतर, मी विचारायला गेल्यानंतर हे सर्वजण म्हणतात की आमचा काही संबंध नाही. परत वल्यापळी त्या ठिकाणी गेले आणि गेल्यानंतर नारदाचे पाय धरले. नारदा, की खरंय तुम्ही जे म्हणता ना की जेवढं जे माझ्या हातून पाप घडत आहे, त्या पापाच्या वाटेकरी कोण कोण आहेत आणि तुम्ही कशासाठी करता हे एवढे विचारून यातरी म्हटल्यानंतर त्याचं उत्तर माझ्या लक्षात आलं की माझ्या या पापाचं वाटेकरी कोणी सुद्धा नाही. ते मलाच स्वतःला सर्व काही भोगावं लागणार आहे. आता म्हणून मी काय करू? म्हणून नारदाला विचारू लागले. त्या ठिकाणी नारदाने सांगितलं, आता ठीक आहे, जे झालं आहे ते उद्या, पण आता इथून पुढं तुम्ही काय करा, एक मी मंत्र सांगतो, तो मंत्र फक्त तुम्ही काय करा, जपा. राम 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 असं वाल्मिकाला नारद मुनी सांगितलं. पण वाल्मिकाला च्या मुखातून सदा शब्द काय यायचे? मारा 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 मारा. त्याच्यामुळं मरा 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 हा शब्द त्यांच्या शब्दामुखातून हमेशा येत असल्यामुळं तरी सुद्धा राम या शब्दाचा अर्थ, मरा या शब्दाचा अर्थ रामच होतो. म्हणून त्या ठिकाणी नाही का, राम नाम उलटेची घडीले गाईले आणि आसुराची संत केली. त्या ठिकाणी रामनाम जरी उलट जरी घेतलं तरी सुद्धा नामाची ताकद एवढी मोठी आहे की ते नाम त्या आसुराला सुद्धा काय करतं? संत बनवतं. म्हणून त्या ठिकाणी केले रामायण रामाआधी. म्हणून वाल्या कोल्याचे वाल्मिक ऋषी झाले. आताच्या ठिकाणी हरिभक्त परायण परमपूज्य आदरणीय डाके नाना, कारण ज्यांच्यामुळे हे प्रवचन करण्याचा योग जीवनामध्ये प्राप्त होतोय की तुम्ही अट्टाहानं मला त्यांनी तुम्ही प्रवचन करा आणि एक ओवी सांगितली आणि मी त्या ओवीवर आणखी प्रवचन करतोय. कारण का, एक प्रेमाचं नातं नानांनी मला म्हटल्यामुळं मी प्रयत्न करत राहतोय. आता कितपत आशीर्वाद मला तुम्ही सर्वजण देता त्याच्यावर आपला वेळ जाईल, पण असू द्या. मोठ्या अंतकरणाने तुम्ही सुद्धा या ठिकाणी सर्वजण ऐकतात. हा आशीर्वाद कमी नाही आणि ह्या आशीर्वादात मी तुमच्या घेऊन काही पुढे बोलणार आहे. तरी नानांची सुद्धा मी ऋण व्यक्त करतो. आता मी मगाशीच बोललो, सर्व संत मंडळींच्या या ठिकाणी बसलेल्या, आता प्रत्येकाचा नाम उल्लेख करणं शक्य नाही. म्हणून सर्वांचेच एकदा पुन्हा एकदा मी ऋण व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो. जसं उलटेच राम नाम उलटे जपिले आणि आसुराची काय केले? संतची केले. त्या ठिकाणी राम नामाची ताकद, मरा 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 राम 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 राम, मरा मरा म्हणण्यात सुद्धा राम 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 झालं आणि त्या नामाची ताकद. म्हणून केले रामायण रामाआधी. कुणी असं ऐकलं का हो की नाम घेतला एखादा माणूस असा कुठं वाया गेला म्हणून कोणी ऐकला का? नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकला. सांगा विनितो तुम्हाची संत महंत सिद्ध ऋषी. एखाद्या गावामध्ये असा आहे का एखादा माणूस हरिपाठ म्हणून वायाला गेला, ज्ञानेश्वरीचं पारायण करून वायाला गेला, रामायण वाचून कधी वायाला गेला, किंवा कीर्तन करून एखादा वायाला गेला. कीर्तन करून नाम जप करून कधी वायाला जाईल का माणूस?
नाही. म्हणून राम नाम उलटेची जपिले असुर अशी संत केले. ही ताकद कशाची? राम नामाची. म्हणून आज आपल्याला ऐसे माझेनी नाम घोषे नाहीची करती विश्वाचे दुःखे. कारण नामाची ताकद, तुझ्या नामाचा महिमा तुझे न कळे मेघ श्यामा. कारण एक ठिकाणी प्रसंग रामायणामधला आहे. प्रभू रामचंद्र आणि रामभक्त हनुमानजी गंगेच्या काठावर गेल्यानंतर त्या ठिकाणं प्रभू रामचंद्रांनी म्हणजे सर्व वानर सेनांनी पाण्यावरती पूल बांधला समुद्रावरती. आणि मग दगड पाण्यावर तरतात. देवाला आश्चर्य वाटलं ना. देवाला आश्चर्य वाटलं की दगड पाण्यावर तरतात. म्हणून हनुमंतराय साईटला होते. साईटला असतानाच प्रभू रामचंद्रानं काय केलं? एक खडा घेतला आणि पाण्यात टाकला. तो खडा पाण्यात टाकला तसा बुडाला. त्यांना वाटलं पहिला टाकला बुडाला असं, असू द्या. दुसरा घेतला, परत टाकला, तोही बुडाला. तिसरा घेतला आणि पाण्यात टाकला, तोही बुडाला. आणि मग विचार करायला लागले की हे माझे वानर सैन्याने तर पाण्यावरती पूल बांधला आणि त्यांचे दगड पाण्यावर तरतात, मी टाकल्यानंतर कसं काय बुडतात? तेवढ्यात हनुमंतराय पाठीमागे उभेच होते. त्यावेळेला हनुमंतराय विचारलं, हनुमंतराय तुम्ही कधी आले? म्हणजे पहिल्याच खड्याला. प्रभू रामचंद्राला त्या ठिकाणं थोडस वाईट वाटलं, खिन्न झाले. आणि पहिल्याच खड्याला म्हणल्याबरोबर मग ते विचारू लागले, हनुमंतराय वानर सेनाने टाकलेले दगड पाण्यावर तरतात आणि मी टाकलेले दगड बुडतात. तसंच महाराज त्या ठिकाणी काय कारण असेल हो? देवाच्या हातातून जे सुटला ना तो बुडणारच आहे महाराज. देवाच्या हातातून सुटलेला बुडणारच ना. आणि मग वानर सेनाच्या हातातून दगड टाकलेले तरतात, त्याचं कारण काय? तर हनुमंतरायाने सांगितलं की आम्ही ज्या वेळेला दगड पाण्यावर टाकतो त्याच्यावरती आम्ही राम असं अक्षर लिहितो आणि मग ते पाण्यामध्ये टाकतो, तेव्हा ते तरतं. आणि मग त्या ठिकाणं प्रभू रामचंद्रांच्या लक्षात आलं. म्हणून त्या ठिकाणी ते म्हणले, तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघ श्यामा. कारण तुमच्या नामाचा महिमा तुम्हाला काय कळणार आहे? तो महिमा तर आम्हाला कळाला आहे. म्हणून तर त्या ठिकाणं पाण्यावरती सुद्धा दगड तरतात. ही ताकद कशाची? रामनामाची. रामनामाची ताकद आहे. म्हणून ऐसे माझे नाम घोषी. अहो संसार जीवनामध्ये आपण जगत असताना सुद्धा संसार सुद्धा आपण काय केलं पाहिजे? संसारी असावे, आसोनी नसावे आणि भजन करावे रात्रंदिवस. पण आपल्याकडून होतं का महाराज असं? भजन रात्रंदिवस होतं का आपल्याकडून? नाही ना. कारण आपल्याला संसार म्हणजे आपलं कसं झालेलं आहे, सर्वांच्याच पाठातला दृष्टांत आहे. म्हणजे तो उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये चैत्र महिना, झाडांची पानं पिकतात आणि उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे चैत्र महिन्यामध्ये कडक उन्हाळ्याचे दिवस असतात. त्या ठिकाणं एक ससा एका आंब्याच्या झाडाखाली बसलेला आहे आणि मग ते पिकलेलं पान त्या सशाच्या अंगावर पडलं आणि पडल्याबरोबर तो ससा पळू लागला, मोठ्याने ओरडू लागला, आसमान गिर रहा है, जिने का तो भागो आणि मरने का तो कैरो. असं म्हणू पळू लागला. पुढं त्याला पळत असताना जंगलामधून कोल्ह्याची भेट झाली आणि कोल्ह्याची भेट झाल्यानंतर कोल्ह्याने विचारलं की ससे दादा तुम्ही का पळता?
का पळता? जिने का तो भागो आणि मरणे का तो ठैरो. आता मराव तुला वाटतं का महाराज? असं म्हणल्यानंतर कोणा पुढे ससा माग, खूप पळत 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 पुढे गेल्यानंतर परत जंगलामध्ये त्यांना वाघानं पाहितलं आणि वाघानं पाहिल्यानंतर म्हणले काय उलटच घडले बाबा. सश्याने कुठं कोल्याला दांडाळी एवढं मोठं पळलंय. ससा तर भित्रा प्राणी सर्वात, आणि सश्याने ह्या कोल्याला इतकं दांडाळलंय याचं कारण विचारावं तरी आपण निदान. म्हणून वाघजाने सुद्धा विचारलं, सशे कोल्याला का पळता? ते म्हणले पाठीमाग, हेड ऑफिस पाठीमाग म्हणजे त्यांना विचारा. सश्याला विचारलं का पळता? सश्याने पुन्हा तेच उत्तर दिलं, जिने का तो भागो आणि मरणे का तो ठैरो. असं म्हणल्यानंतर वाघ पुढं, कोल्हा माग आणि त्याच्या पाठीमाग ससा. अशा तारवेतून जात जात असताना एका गावाच्या गाव कोसाला दोन गाढवं चरत होती. दोन गाढवं चरत होती. एक गाढव दुसऱ्या गाढवाला म्हणतं, अरे भाऊ म्हणला बघ ना म्हणला. एका सश्यानं म्हणला वाघाला आणि कोल्याला काय दांडळे मला, किती मरणाची फजित झाली त्यांची. ते म्हणतं गप तर उग, त्याच्यामुळे तर लोक आपला गाढव म्हणतील. आपल्या काय करायचं चौकशी वाचून? अरे नाही बाबा, पण विचार म्हणले काय नेमकं कारण काय? विचारलं वाघोबाला का पळता? ते म्हणले हेड ऑफिस आमचं पाठीमाग आहे, कारण मरणाची भीती ना. म्हणून सशाला विचारलं की त्या ठिकाणं का पळता? त्यांचं पुन्हा उत्तर तेच आलं, जिने का तो भागो मरणे का तो ठैरो. गाढव पुढं, त्याच्या पाठीमाग वाघ, वाघाच्या पाठीमाग कोल्हा आणि कोल्ह्याच्या पाठीमाग ससा आहे. मग मला सांगा आता गाढवाचं पळणं तर का नीट असेल का हो? त्या ठिकाणं तसाच हा संसार आहे. आणि मग विचार केला गाढवाने, शेवटी थकले ना पळून पळून सर्वजण, आता कुठवर पळायचं? सर्वांनी विचार केला, आता हे कुठवर पळायचं आपल्याला? सच्याने सांगितलं, जिथपर्यंत आभाळ टेकलं नाही तिथपर्यंत पळायचं. मग आभाळ कुठं टेकलेला आहे का? तसा हा संसार आहे. म्हणून आपण संसार करत असताना सुद्धा संसारी असावे, आसोनी नसावे, भजन करावे रात्रंदिवस. मग काय होईल? नामघोषानं तरण अग्नी मिळे समरस झाले आणि सैसे नामे केले जपता हरी. 100,000 पेट्याची गंजरी असली तर त्याला किती डबडे लागते? मग माझी पेट्या किती लागतात जाळायला? फक्त एकच काळी ना. तसं एकच नाम आहे, ते म्हणजे रामकृष्ण हरी. सर्व पापाचा त्या ठिकाणं नाश करतय. म्हणून ऐसे माझनी नाम घोषे. कारण नामाचा महिमा फार मोठा आहे. म्हणून त्या ठिकाणं की ऐसे माझेनी नाम घोषे, नाहींची करती विश्वाची दुःखे. त्या विश्वाचं दुःख नाहीच करण्याची ताकद कशामध्ये आहे? तर ते नामामध्ये आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपल्याला कोणाची संगत करायची आणि कोणाची नाही करायची हे आपण ज्याने त्याने ठरवलं पाहिजे. कारण नामाच्या ताकदीनं आपल्याला आणखी बरेचसे उदाहरण देता येतील. संत गोरोबा काकाच्या जीवनातलं जर प्रसंग आपण सर्वांना माहित आहेच. संत गोरोबा काकांचा व्यवसाय मडके घडणं. पण भगवंताच्या नामामध्ये एवढे तल्लीन असायचे की नाही देह स्थिती तुडविले बाळ. त्या ठिकाणं
त्यांची स्थिती देहावर नव्हती आणि चिखली मिळाले रक्त मांस. गोरोबा काकांचा एकुलता एक मुलगा खेळत 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 अंगणामध्ये चिखल तुडत असताना रांगत रांगत चिखलाच्या जवळ आला आणि गोरोबा काकांच्या मंडळीनं, अहो ऐकलं का, मी पाणी आणायला चालले, बाळाला लक्ष द्या. पण भगवान परमात्म्याच्या नामामध्ये काका एवढे रममान झाले होते, एवढे रममान झाले होते, एकमय झाले होते, त्यांना बाळ आलेलं माहीत सुद्धा नाही. कारण ते विधेयावस्थेत होते ना, त्यांना काय, भगवंताच्या नामामध्ये एवढे तल्लीन झाले होते. बाळ आलं, चिखल तुडत असताना दोन्ही हातामध्ये चिपळ्या, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणत म्हणत चिखल तोडत होते. तेवढ्यामध्ये बाळ चिखलाच्या आळ्याजवळ आलं आणि गोरोबा काकांच्या पायाखाली बाळ तुडवल्या गेलं. गोरोबा काकांची मंडळी पाणी घेऊन परत आल्यानंतर पाहिलं तर सर्व चिखलामध्ये रक्त दिसायला लागलं, लाल लाल सर्व रक्त त्या ठिकाणी झालं. आणि हंबरडा फोडला त्या आई साहेबांना की तुम्हाला एवढं त्या पांडुरंगाचं का वेळ लागलेला आहे, एकुलता एक लेकरू आपलं त्या ठिकाणी तुम्ही तुडीला आहे, हे काय केलं तुम्ही. म्हणून काकांना बोलू लागल्या, हो काकांना बोलू लागल्या. त्यावेळेला तरी सुद्धा काकांचं भजन बंद नाही, काकांचं बंद नाही भजन. त्या ठिकाणं रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. आई साहेबांना ठाऊ फोडला, मोठा आकांत केला. कारण खरं म्हणजे लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त, आईसी कळवळ्याची जाती आणि करी लाभावी न प्रीती. पोटी भार वाहे त्याचे सर्व सोयीस आहे आणि तुका म्हणे माझे तुम्हा संथावरी ओझे. खरं जर म्हणलं ना, देवापेक्षा सुद्धा उपकार आपल्यावर आईचे आहे. कारण का तुम्ही म्हणतात कसं काय, देवापेक्षा आईचे उपकार कशामुळं. अहो माझा जन्म होताना माझ्या आईची माझी ओळख नव्हती सुद्धा, तरी सुद्धा माझ्या आईने मला कुठे जागा दिली, पोटामध्ये जागा दिली. माझी आणि आईची ओळख आहे का त्या वेळेला नाही, तरी सुद्धा पहिली त्यांनी जागा कुठे दिली, पोटामध्ये दिली. आणि आपण सर्वजण जी एवढा अट्टहास करतो ना महाराज, हा कशासाठी करतो आपण सर्वजण, पोटासाठीच करतो ना. सर्वजण आपण सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत प्रत्येक आपापल्या व्यवसायामध्ये अट्टहास करतो. तो कशासाठी करतो, पोटासाठीच करतो. म्हणून आईचे उपकार की त्या ठिकाणी पोटामध्ये जागा दिली. म्हणून तस त्या आईनं हंबरडा फोडला आणि आई मोठ्याने आकांत करू लागली, काय केलं धनी हे तुम्ही, एकुलता एक मुलगा आणि तो सुद्धा तुम्ही या ठिकाणं त्या भगवंताच्या नामामध्ये त्या लेकराला पाहिलं सुद्धा नाही. आणि मोठ्याने ठाव फोडत असताना गोरोबा काकांचं भजन संपलं. आणि भजन संपल्यानंतर गोरोबा काका शुद्धीवर आली. कारण नाही देह सुद्धी तुडविले बाळ. कारण त्यांची स्थिती नव्हती त्या ठिकाणं, एक मय झाले होते. जसं मुंडे महाराजांना सांगितलं ना की मन गुरुच्या चरणावरती कसं करायचं, एकाग्रतेनं, तसं भगवान परमात्म्याच्या नामामध्ये एवढे तल्लीन झालेले गोरोबा काका शुद्धीवर आल्यानंतर आपल्या पत्नीला म्हणतात, असू दे, ती भगवंताची इच्छा असेल की माझ्या हातून माझं एकुलतं एक बाळ ते सुद्धा मरण पावलं आणि माझ्या हातून फार मोठं घोर पाप झालेलं आहे. असू दे, असू दे, रडू नको,
असं म्हणून स्वतःच्या मंडळीला गोरोबा काका सावरू लागले. आणि गोरोबा काकांना त्या ठिकाणं आईसाहेबांना फार काही शब्द बोलल्या, पण गोरगाव काका आईसाहेबांना प्रत्युत्तर काही केलेलं नाही त्या ठिकाणं. कारण संत काही बोलतच नसतात. आणि संतांनी जर एखादा जर दिला ना शाप आहे ना, देवानं दिलेला एखाद्या वेळेस माफ होईल, पण संतांच्या जर एखाद्या मुखातून जर आपल्याला एखादा शाप मिळाला ना, तो कधीच माफ होणार नाही. तसं संत गोरोबा काका आपल्या मंडळीला काही बोलत नाहीत, त्या ठिकाणी सावरण्याचा प्रयत्न करतात. असे करत करत असताना बरेचसे दिवस निघून गेले. आणि मग विचार करू लागले आईसाहेब की एक तर भगवंताने खूप दिवसानंतर मला एक बाळ दिलं, ते बी मरण पावलं. आता काय करू? आई वडिलांना सर्व काही आपल्या आई वडिलांच्या समोर दुःख मांडलं आईसाहेबांना त्या. आणि मग बराचसा काळ लोटल्यानंतर विचार करू लागले की आता काय करू? आपल्याला तर मूल पाहिजे आणि भगवंताने दिलेलं तो तर मरण पावलेला आहे. मग आई वडिलांकडे हट्ट धरला आणि पुन्हा गोरोबा काकांना बी बोलल्या, असू द्या, भगवंताचीच काय आपल्याला हे असल, त्यांच्या मनात जर असेल दुःख तर आपण त्याला काय करू शकतो? इच्छा जर भगवंताची असेल तर आपण काय करू शकतो? काही नाही ना महाराज. म्हणून मी असं म्हणते की काका, तुम्ही माझी लहानी बहीण आहे ना, तिच्याशी विवाह करा. तिच्याशी विवाह करा म्हणल्यानंतर गोरो काका म्हणजे नाही. पण आई साहेबांना हट्ट धरला आणि आई वडिलांकडे मागणी केली. मागणी केल्यानंतर आई वडील तयार झाले आणि मग गोरोबा काकांचं दुसरं लग्नही त्या ठिकाणी झालं. वाट्या लावत असताना लग्न झाल्यानंतर वाट्या लावण्याचा कार्यक्रम असतो. वाट्या लावत असताना सुद्धा आई साहेबाच्या आई वडील काय म्हणतात, पहिलीचा तसा सांभाळ केला ना काका, तसा दुसरीचा पण करा. तुम्हाला पांडुरंगाची शपथ आहे. असं म्हणल्यानंतर गोरोबा काकांच्या लक्षात आलं की अरे देवा, किती मोठा आता पुन्हा संकट गोरोबा काकांच्या समोर आलेला आहे. पहा ना, ठीक आहे, आपल्या गावाला तेरखेडला आले आणि आल्यानंतर परत आणखी संसार काकांच्या जीवनामध्ये सुरू झाला. वर्ष गेले, 2 वर्ष गेले, 4 वर्ष गेले, 10 वर्ष गेले, पण काका काही ऐकायला तयार नव्हती. म्हणून एक दिवशी दोघी बहिणींना विचार केला, काका अशीच ऐकत नाहीत ना, मग झोपल्यानंतर दोन्ही हात आपण काय करायचे, आपल्या शरीरावरती आपण काकांची ठेवून घ्यायची. आणि मग त्या ठिकाणं असं घडल्यानंतर गोरोबा काका ज्या वेळेला जागे झाले ना, त्यावेळेला पाहिलं तर अरे रे 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 रे, माझ्या पांडुरंगाची शपथ मोडली ह्या हातानं. म्हणून दोन्ही हात आपले धार धार अशा तीक्ष्ण हत्यारावरती असे आदळले आणि दोन्ही हात काय का तोडून टाकली त्या ठिकाणं. मग तर धंदाही बंद पडला ना, आता करायचं काय? पण महाराज, त्या ठिकाणी भगवान परमात्म्यालाच काळजी होती. सर्व काही भगवान परमात्म्याला काळजी असल्यामुळं सर्व काही भगवान परमात्माचं आपलं सुख असो दुःख असो, तोच मागे पुढे उभा राही सांभाळीत आणि आली आघात निवाराया. नसता मग आपण नाही म्हणतो का, देव होय पाठी मोरा, नसती विघ्न येती घरा. पण मागे पुढे उभा राही सांभाळीत आली आघात निवाराया. तसं भगवान परमात्मा त्यांच्या जीवनामध्ये मागे पुढे उभे होते
म्हणून त्यांचा व्यवसाय बी आनंदात सर्व काही सुरू झाला. तुम्हाला सर्वांना ही कथा माहीत आहे, त्याच्यामुळे मी थोडी आवर्ती घेतो कारण वेळेचं बंधन आहे. आणि मग नामदेवरायाचं कीर्तन चालू असताना वाळवंटामध्ये पंढरपूरला वारीला पंढरपूरला गोरोबा काका पण गेलेले होते. आणि मग त्या ठिकाणं विठ्ठल 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 असं म्हणत असताना आता गोरोबा काकांना तर हात नव्हते, पण दोन आपले हात होते ना, ते हात ते एका एक आदळायचे अशी. आणि विठ्ठल विठ्ठल म्हणलं का हातावर हात आदळायचे. मग नामदेव रायाच्या कीर्तनामध्ये भगवान परमात्मा, मगाशी त्यांनी म्हणले ना की देव कसा आहे, देव भावाचा भुकेला आहे. देवाला काय लागतं, फक्त भाव लावतो. त्या ठिकाणं गोरोबा काकाची भक्ती, गोरोबा काकाचा भाव बघून त्या ठिकाणं नामदेवरायाच्या कीर्तनामध्ये भगवान परमात्म्याला विठ्ठल विठ्ठल म्हणत असताना परत काय झाले, हात आले महाराज. ही कुणाची कृपा, भगवंताची कृपा. म्हणून सुद्धा आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये आपण जीवन जगत असताना भगवंत कृपेशिवाय जगूच नाही महाराज. कारण का या ठिकाणी सोमेश्वर भगवंतापाशी येऊन आपण नतमस्तक दररोज आपण सर्वजण या ठिकाणचे सर्व भाई भक्त विनम्रतेने सकाळी येऊन काय करतो, आपण पूजा अर्चना दर्शन करतो. पण तो भोळा महादेव आहे ना, अहो किती भोळा, पण तू काय म्हणे भोळा आणि जिंकू जाणे कळे काळ. कारण शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. कारण मी जरी भोळा असला ना तर त्याचे पाय कुठे माझ्या चित्तामध्ये. वाचे म्हणता गंगा गंगा आणि सकळ दोष जाती भंगा. जर आपण वाचेन गंगा गंगा जरी नुसतं म्हटलं तरी सर्व दोषाचं निवारण होतं. तसं ऐसे माझे मी नाम घोषे नाहींची करती विश्वाची दुःखे अवघे जगची महासुखे दुम दुमीत भरली. म्हणून भगवंताची कृपा झाल्यानंतर त्या ठिकाणं मनुष्याच्या जीवनामध्ये, कारण संत कृपा झाली इमारत फळ आली, पण ज्ञानदेवे रचिला पाया आणि उभारले देवालया. कारण संतांची कृपा झाली ही इमारत फळाला येते. कारण आणि मग ही इमारत फळाला आल्यानंतर ज्ञानदेवे रचिला पाया आणि उभारले देवालया. त्या ठिकाणं भगवान परमात्मा सर्वांच्या वरती आपलं भाव पाहिल्यानंतर आशीर्वाद देत असतात. नव्हे नव्हे तर सर्व कामच भगवान परमात्मा करतात.